एकीकडे गणरायाला निरोप देताना पुणेकर ढोल ताशाच्या तालावर नाचण्यात दंग होते, तर अलका चौकातील याच गर्दीत भुरटे चोर मोबाईल लांबवण्यात मग्न होते. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान एकट्या अलका चौकातून 1,500 मोबाईल फोन चोरीला गेलेत. विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान चोरांपासून सावध राहण्याचं वेळोवेळी आवाहन करण्यात आलं होतं. मात्र नाचण्यात भान हरपलेल्या पुणेकरांचं त्या आवाहनाकडे थोडंसं दुर्लक्षच झालेलं दिसतंय. असे खूप जण होते माझ्यासोबत, असे त्यांच्या खिशातले फोन गेले. कारण मी माझे फोन बघितलं, सगळ्यांनी बाकीच्यांनी पण पाहिलं, तर कोणाच्या खिशात नव्हते. म्हणजे एक सोबत किती एक असे म्हणजे तुम्ही मित्र होता सगळे? नाही, माझे मित्र नव्हते ते, परंतु ते असे जवळजवळ 10-15 जण मला ऍट अ टाइम 5 मिनिटात भेटले की माझा पण फोन गेलाय, माझा पण फोन गेलाय, माझा पण फोन गेलाय. त्यामुळे आम्ही हे चौकीला आलो आणि कुठल्या कुठल्या चौकीला कंप्लेंट दिली? आम्ही संभाजी पोलीस चौकीलाच कंप्लेंट दिली. मोबाईल चोरी प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी 2 चोरांना अटक करून त्यांच्याकडून 20 मोबाईल जप्त केले आहेत. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं इतर चोरांचा छडा लावण्याचा पोलीस प्रयत्न करतायत. गर्दीचं वातावरण आहे, लोक एकामेकाची आयडेंटिटी माहिती नसते, स्पेस डेन्सिटी सुद्धा अशी असते की त्यामध्ये काही क्रिमिनल एलिमेंट्स येऊन त्या गर्दीचा फायदा घेऊन, अनॉनिमिटीचा फायदा घेऊन पाकिट मारणे, मोबाईल मारणे या प्रकारचे कृत्य करत असतात. पण आपल्याकडे ते डिटेक्ट करण्याच्या पद्धती आहेत. गणपती बाप्पाला निरोप देताना बेभान होऊन नाचणारी मंडळी चोरीला गेलेला मोबाईल परत मिळावा म्हणून गणपतीला साकडं घालतायत. दरम्यान या घटनेनंतर पुणेकर नक्कीच धडा घेतील अशी आशा आहे. मिकी घई, एबीपी माझा, पुणे.